सद्यस्थितीमध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। लक्षणं: अंड्यातून निघालेली अळी रंगानं पांढरी तर पूर्ण वाढलेली अळी ही गुलाबी रंगाची असते। अळी फुलं आणि हिरव्या बोंडाचं नुकसान करते। अळीचा प्रादुर्भाव कोवळ्या बोंडामध्ये जास्त आढळून येतो। अंड्यामधून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर छिद्र बंद करून टाकते, त्यामुळे बोंडाच्या वरील बाजूने निरीक्षण करून देखील अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही। अळी अवस्था बोंडामध्येच पूर्ण होते। पुढे कोशावस्थेत जाण्यासाठी अळी बोंडाला छिद्र पाडून बाहेर पडते। प्रादुर्भावग्रस्त बोंडे हे परिपक्व न होताच फुटतात। गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचं नुकसान मोठ्या प्रमाणात करते, त्यामुळे बियाण्याच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होऊन तेलाच्या प्रमाणात घट येते। एकात्मिक नियंत्रण: रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा। नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करणं टाळावं। शेतामध्ये हेक्टरी किमान 10 पक्षी थांबे उभारावेत। बोंड अळीग्रस्त फुले किंवा डोमकळ्या तोडून अळीसह नष्ट कराव्यात। बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5% निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन 1500 ppm 50 मिलीलीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी। बिव्हेरिया बेसियाना 1.15% WP या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी।